दोराच्या आधारी पर्वत चढला, पाऊलासाठी केला अपघातू. अष्टोत्तर शते व्याधी ज्या वैद्य दवडुनी, तो वैद्य मारुनी उत्तीर्ण झाला. नवमास माया वाईले उदरी, ते माता चौबारी नग्न केली. गायत्रीचे क्षीर पिळूनी घेऊनी, उपवासी बांधुनी ताडण करी. तुका म्हणी दासा निंदी त्याचे तोंडू, पाहता नरक कुंडू पूर्वजासी. दोराच्या आधाराने कुणी एक मनुष्य पर्वतावर चढून गेला आणि नंतर त्याने आपले पायच कापून टाकले. ज्या वैद्याने 108 व्याधी औषध देऊन बऱ्या केल्या, त्याच्या उपकारामधून मुक्त होण्यासाठी कुणी एका माणसाने त्याला मारून टाकले आणि त्यातून तो उत्तीर्ण झाला. ज्या आईने 9 महिने उदरामध्ये वागवला आणि जन्म दिला, तिलाच एकाने भर रस्त्यामध्ये नग्न केले. जेवढे शक्य होते तेवढे दिवस गायीचे दूध स्वतःसाठी पिळून घेतले आणि नंतर मात्र तिला उपाशी ठेवून कुणी एक तिला मारहाण करू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हरिदासांना जो निंदतो, हरिदासांची निंदा करतो, त्याचे तोंड पाहणारा स्वतःच्या पूर्वजासहित नरकाला जातो. न कळी ब्रह्मज्ञान आचार विचारू, लटिका व्यवहार करीतसे. विश्वामित्री पोटी तयाचा अवतारू, नाव महाखरू चांडाळाचे. द्रव्य इच्छेसाठी करीतसे कथा, काय त्या पापिष्टा न मिळे खाया. पोट पोसावया तोंडे बडबडी, नाही धडपुडी एक गोष्टी. तुका म्हणी तया काय व्याली रांडू, घेऊन या भंडू जनामध्ये. ब्रह्मज्ञान समजत नाही की त्या संबंधी याचा आचार विचार सुद्धा व्यवस्थित आणि नीट नाही, असे असून सुद्धा हा सर्वत्र व्यवहार मात्र खोटा करतो. त्याचा जन्म विश्वामित्राने केलेल्या गाढवाच्या संगापोटी आहे असे समजावे. म्हणूनच तो सुद्धा मोठा गाढव आणि चांडाळ आहे. द्रव्याच्या इच्छेने भगवंताची कथा करतो, त्याशिवाय या पापी माणसाला खायला मिळत नाही काय? आपले पोट भरण्यासाठी हा तोंडाने बडबड करीत राहतो. त्याच्याजवळ निश्चयात्मक अशी एकही गोष्ट नसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या भांडखोर माणसाला या लोकांमध्ये त्याच्या आईने जन्म तरी कशासाठी दिला? नित्य उठून या खयाचीच चिंता, आपुल्या तो हेता नाठवशी. जननीचे पोटी उपजलाशी जेव्हा, चिंता तुझी तेव्हा केली तेने. चातका लागुनी मेघ नित्य वर्षी, तो तुझा उदासू करील केवी. पक्षी वनचरी आहेत भूमीवरी, तया लागी हरी उपेक्षिणा. तुका म्हणी भाव धरून राहे चित्ती, तरी तो श्रीपती उपेक्षिणा. हा रोज उठून खाण्यापिण्याचीच चिंता करीत असतो, परंतु सोहित कशामध्ये आहे हे मात्र त्याला दिसत नाही आणि तो पाहतही नाही. ज्यावेळी तू आईच्या पोटी जन्माला आलास त्याच वेळी त्याने तुझी चिंता केली होती. चातक पक्षासाठी जो मेघ नित्य वर्षाव करतो, तो तुला कधी या बाबतीमध्ये निराश करील काय? या भूमीवर कितीतरी पक्षी आणि वनचर प्राणी आहेत, त्यांची भगवंत कधी उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू श्रीहरीविषयी मनामध्ये भाव धर, तो तुझी कधीही उपेक्षा करणार नाही. पूर्वीहुनी बहु भक्त सांभाळिली, नाही अविरिली दास कोणी. जे जे शरण आले ते ते आपण गेले, पवाडे विठ्ठले ऐसे तुझे. मिरवे चरणी ऐसे गोष्टीचे, भक्त सांभाळाचे ब्रीद ऐसे. तुका म्हणी आम्हासाठी येणे रूपा, माझ्या माय बापा पांडुरंगा. देवा, यापूर्वी तुम्ही अनेक भक्तांचा सांभाळ केला आहे, कोणत्याही आपल्या दासाचा तुम्ही कदापि अवहेर केला नाही. जे जे तुला शरण आले त्यांचा तू स्वीकार केलास, अशीच तुझी कीर्ती आहे. आपल्या भक्तांचा सांभाळ करावा अशा प्रकारचे तुझे ब्रीद आहे. तुम्ही आपल्या पायी बांधलेले आहात. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मायबापा, तुम्ही आमच्यासाठी सगुण साकार असे रूप धारण करता. दरधुराचे पिलू म्हणे राम राम, नाही उदक उष्ण होऊ दिली. कधी माझी बाळ करे तळमळू, गोविंद गोपाळू पावी वेगी. अज्ञातही काळी केली पावकाशी, झनी पिली आसी तापविसी. तुका म्हणे तुझे ऐसे हे पवाडी, वर्णिता निवाडी सुख वाटी. बेडकाचे पिलू दगडाच्या कपारीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात स्वस्तपणे रामराम असे म्हणत बसते. त्याला पाण्याची उष्णता तू लागू दिली नाहीस. भक्त प्रल्हादाला जेव्हा तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकले होते, तेव्हा तो बाळ तळमळ करू लागला. गोविंदा गोपाळा, तू लवकर धावत ये आणि माझे रक्षण कर, असा तुझा धावा करू लागला. त्यावेळी तूच अग्नीला आज्ञा केलीस की या माझ्या बाळाला तू आता तापवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात,
अशा प्रकारची तुझी कीर्ती रोज वर्णन करताना मला मोठे सुख वाटत आहे. करुणा बहुत तुझी अंतरा मज विश्वंभरा कळू आले. पक्षी यासी तुझे नाम जे ठेविले तये उधरिले गणिकेशी. कुंतीनी ते दोष बहु आचरली नाम घेता आली करुणा तुझू. हृदय कोमळ तुझे नारायणा ऐशे बहुता जना तारिली. तुका म्हणे सीमा नाही तुझे दई कोमळ हृदय पांडुरंगा. देवा तुझ्या चित्तामध्ये आपल्या भक्तांच्या विषयी मोठी दया आहे असे मला समजून आले आहे. गणिका वेशेने आपल्या आवडत्या पोपटाला तुझे नाव ठेवले आणि ते त्याला तुझ्या नावाने हाक मारू लागली. या निमित्ताने तिने तुझे नाव घेतल्यावर तू तिचा सुद्धा उद्धार केलास. या जारिनीने पुष्कळ दोषांचे आचरण केले होते परंतु तिने तुझे नाव घेतल्याबरोबर तुला तिची मोठीच दया आली. हे नारायणा, तू अशा प्रकारे पुष्कळच लोकांना तारले आहेस. तुझे हृदय फारच कोमल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, तुझ्या ठिकाणी असणाऱ्या दयेला सीमा नाही. तू अतिशय कोमल हृदयाचा आहेस. आजा मिळंत मरणाशी आला तो वरी स्मरला नाही तुझू. प्राण जाती वेळी म्हणे नारायणू त्यासाठी विमान पाठविले. बहुत कृपाळू होशी जगन्नाथा त्रैलोक्य समर्था सोयरिया. तुका म्हणे भक्त काज तू कैवारी तुझ साहिचारी वर्णिताती. अजाबे नावाच्या एका पाप्याने जन्मभर तुझे कधीच स्मरण केले नव्हते. शेवटी त्याचे मरण जवळ आले. त्यावेळी प्राण जातेवेळी त्याने आपल्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली. त्याबरोबर देवा तू याला वैकुंठाहून विमान पाठवलेस. हे जगन्नाथा, तू असा फारच दयाळू आणि कृपाळू आहेस. या त्रैलोक्यामध्ये तूच समर्थ असा सर्वांचा आप्त आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांचे कार्य करण्याविषयी तू फारच तत्पर आहेस. म्हणूनच तुला भक्त कैवारी असे नाव असून तुझी 6 शास्त्रे आणि 4 वेद नेहमी स्तुती करीत असतात. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म सोशी येली दुष्ट निर्धाळिली किती एकू. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतीलू आपुला तू बोलू साच करी. तुका म्हणी तुझ वर्णिती पुराणी होय नारायण दया सिंधू. देवा तू भक्तांचे रक्षण करून धर्म राखण्यासाठी अवतार घेत असता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करता. अंबऋषीसाठी तुम्ही 10 जन्म घेतले आणि कित्येक दुष्टांना नाहीशी केली. तुला कृपेचा सागर असे म्हणतात. खरोखर तू अगदी धन्य आहेस. आपण पतित पावन आहोत असा आपला बोल तू खरा करून दाखव. तुकाराम महाराज म्हणतात, नारायण हा दयेचा सागर असल्याचे वर्णन पुराणाने केलेले आहे. हे उनी जाऊनी पाहे तुझकडे पडिल्या साकडे नारायणा. अनिक कोणाचा मज नाही आधारू तुझवरी भारू जीवे भावे. निष्ठुर अथवा होई तू कृपाळू तुझ सर्व काळ विसरेना. आपुले वचन रहावे सांभाळून तुम्हा जाणू पडी पाडू. ज्याच्या वचनाशी अंतर पडेलू बोलतो होईलो तयाकडे. तुम्हा मातैशी नाही म्हणे तुका कोशिल तू सखा जीव लगू. हे नारायणा, जेव्हा मला संकट पडते तेव्हा मी तुझ्याकडे पाहतो, कारण मला दुसऱ्या कुणाचाच आधार नाही. माझा सर्व भाव मी जीवभावे करून तुझ्यावरच घातलेला आहे. आता तू निष्ठुर हो किंवा कृपाळ हो, कसेही असले तरी मी काही तुला कधी विसरणार नाही. तेव्हा तुम्ही आपल्या वचनाला सांभाळा. सेवा करण्याचे ब्रीद आम्ही सांभाळतो. आम्ही आपापला अधिकार सांभाळावा. ज्याच्या वागण्यामध्ये बोलल्याप्रमाणे अंतर पडेल त्याच्याकडे मात्र दोष येईल. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा आमचा तसा प्रकार नाही. तू आमचा मित्र आणि जीवलग होशीलच. ऐक नारायणा वचन माझे खरे सांगतो निर्धारी तुझ पासी. नाही भाव मज पडेली लोक लाजू राहिलेशे काजू तुझे पायी. जरी तुझ काही करणे उचितू तारी तू पतितू तुका म्हणे. हे देवा, माझे खरेखुर वचन तू ऐक. मी तुला मोठ्या निर्धाराने सांगत आहे. मी भावहीन असून मला लोकलाज वाटत आहे, पण माझे कार्य मात्र तुझ्याच पायाच्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुला काही उचित करायचे असेल तर तू या पतिताचा उद्धार कर. अनाथ परदेशी ही नदीन भोळी उगलेची लोळे तुझे रंगी. आपुले म्हणावे मज नुपेक्षावे प्रेम सुख द्यावे माय बापा. कासवीचे परी दृष्टी पाहे मजू विज्ञानी उमजू जाऊनिया. तुका म्हणे तुझा झालो शरणागतू
काया वाचा चित्तू तुझे नाही. देवा मी अनाथ असून आता परदेशी बनलो आहे. मी हीन दीन आणि भोळा आहे. म्हणून मी तुझ्याच चिंतनामध्ये स्वस्थ होऊन लोळत राहीन. हे मायबापा, तू मला आपले म्हण, माझी उपेक्षा करू नकोस. आपले प्रेम सुख मला दे. कासवी जशी आपल्या पिलाचे दुरूनच दृष्टीने रक्षण करते, त्याप्रमाणे तू माझे रक्षण करून मला आत्मज्ञानाविषयी सावध कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला शरण आलो आहे. माझा देह, माझी वाचा आणि माझे मन तुझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाही. पावलो पंढरी वैकुंठ भुवनो, धन्य आजी दिनो सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गजरी, वाजतील तुरे शंख भेरी. पावलो पंढरी क्षेम आलिंगनी, संत या सज्जनी निभविले. पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा माय बापू. पावलो पंढरी एर झार खुंटली, माऊली ओढली प्रेम पाना. पावलो पंढरी आपुले माहिरू, नाही संसार तुका म्हणे. भू वैकुंठाशी असणारी जी पंढरी, तिथे येऊन मी पोहोचलो आहे. आज माझा सोन्याचा दिवस धन्य होऊन उगवला आहे. शंख भेरी तुरे इत्यादी वाद्यांच्या सुरांनी आनंदाच्या गजरामध्ये मी पंढरपुराशी येऊन पोहोचलो आहे. या पंढरीत पोहोचल्यानंतर येथील साधू संतांनी मला क्षेमालिंगन देऊन शांत केले. या पंढरपुरात आल्यानंतर झालेल्या सुखाला अंतपार नाही, कारण माझा मायबाप सखा मला येथे भेटला आहे. या पंढरी नगरीत आल्यामुळे माझ्या जन्म मृत्यूच्या खेपा संपल्या, कारण या विठ्ठल माऊलीने मला प्रेमाचा पाहणा पाजला. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरपूर माझे माहेर असून मी इथेच येऊन पोहोचलो आहे. आता मला लौकिक संसार उरलेला नाही. अभयदान मज दे गावदारा, कृपेच्या सागरा पांडुरंगा. देह भाव तुझ्या ठेवेला पायी, आणि कमी काही नेने तुझे. सेवा भक्ती भाव नेने मी पतितो, आता माझे हितो तुझ्या पायी. अवघा निरोपीला तुझ देह भावू, आता मज पावू पांडुरंगा. तुका म्हणे तुझे नाम दिनानाथू, ते मज उचितो करी आता. हे कृपेच्या सागरा पांडुरंगा, मला तू अभयदान दे. देवा तुझ्या पायी माझा देहभाव मी अर्पण केला आहे. त्याच्याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. मी पतित असून सेवा भक्तिभाव इत्यादी मला काही माहीत नाही. देवा माझे सर्व हित तुझ्याच पायाशी आहे. मी माझा सर्व देहभाव सर्वस्वीपणे तुझ्याच चरणावर समर्पण केला आहे. हे पांडुरंगा, तू मला आता तरी पाव. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे नाव दिनानाथ असे आहे. तू दिनांचा नाथ असल्याने जे याविषयी उचित आहे तेच तू आता कर. लागो तुझी सोय ऐसे कोणी करी, माझे विठाबाई जननी. पतित पावन मनविषयी जरी, आवरण करे तरी माझे. नाही तरी ब्रीद टाकी सोडून या, न धरशी माया जरी माझी. बोलिला तो बोल करावा साचारू, तरी लोक बरे म्हणतील. करावा संसार लोक लाज भेणे, वचनाशी उणे येऊन दे. तुम्हा मातैसे नाही म्हणे तुका, होशील तू सखा जीवलग. हे विठाबाई माझी आई, ज्यामुळे मला तुझी सवय लागेल असे तू काहीतरी कर. जर तू स्वतःला पतित पावन म्हणून घेतोस तर माझा अवेर करू नकोस. तू जर माझ्यासारख्या पतिताची दया धारण करीत नशील तर पतित पावन हे ब्रीद टाकून तरी दे. आपण पतित पावन आहोत असे जे बोल तू बोललास ते खरे करून दाखव, तरच तुला लोक चांगले म्हणतील. लोक लाजेच्या भयाने संसार करावा लागतो, म्हणून तू आपल्या वचनात उणेपणा आणू देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा आमचा प्रकार तसा नाही. तू माझा जीवलग आणि सोयरा आहेस. तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती, तुझ लागे प्रीती चालू सदा. तू माझा जिव्हाळा जीवाचा जीवलगू, होशी अंतरंगू अंतरीचा. घनगूत मित्र तू माझे जीवनू, अनन्य शरणू तुझ्या पायी. तू का म्हणे सर्व गुणे तुझा दासू, आवडे अभ्यासू सदा तुझा. देवा तूच आमचा सोयरा आहेस, सज्जन आणि सोबती आहेस. तुझी आणि माझी प्रीती सतत चालू राहावी. माझ्या अंतकरणामधील जीवलग आणि जिव्हाळा तू आहेस. तूच माझ्या चित्तामधील अंतरंगाचा होऊन जाशील. माझे गणगोत मित्र आप्तेष्ट सगळे सोयरे आणि जीवन सुद्धा तूच आहेस. म्हणून मी तुझ्या पायाशी अनन्य भावाने शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व गुणांनी तुझा दास झालो आहे. यामुळे सतत तुझाच अभ्यास करणे मला आवडते. आवडील तैसे तुझ आळविनू,
वाटे समाधानू जीवा तैसे नाही येथे काही लौकिकाचे चाडू तुझ विन गोडो देवराया पुरवी मनोरथो अंतरीचे आरतू धायेवरी गीत गाई तुझे तुका म्हणिले की आळवी माहिरा गाऊ या संसारा तुझ तैसे. जेव्हा मला जसे आवडेल आणि माझ्या जीवाला जसे समाधान वाटेल तशा प्रकाराने मी तुला आळवत राहीन. तुझ्याशिवाय मला इथे इतर कुठल्याही लौकिक गोष्टीची इच्छा राहिली नाही. मला केवळ तुझीच गोडी आहे. माझ्या अंतकरणातील तीव्र इच्छा तू पूर्ण कर. माझी इच्छा तृप्त होईपर्यंत मी तुझे गीत गाईन. तुकाराम महाराज म्हणतात, सासरी असलेली लेक ज्या तीव्रतेने माहेरची आळवणी करते त्याच तीव्रतेने मी या संसारामध्ये तुला गात राहीन. माझे मुखी नामी रंगो सर्व काळू गोविंद गोपाळू रामकृष्ण अबद्ध चांगले गाऊ भल तैसे कळले हे जैसे माये बापा तुका म्हणी मजू न लगे वाकडे मी तुझे बोबडे बाळतानी. गोविंद गोपाळ रामकृष्ण इत्यादी नामांनी माझे मुख सर्व काळ तुझ्या नामामध्ये रंगून जाऊ. माये बापा वेडे वाकडे अथवा चांगले वाईट जसे करेल तशा मी तुझे गुणगान गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझे तान्हे बोबडे बालक आहे तरी त्यासाठी मला वाकडे दाखवू नकोस. या लागी आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळू सोपे हे साधन लाभ घेतो घरा वाचेशी उच्चारा राम हरी न लगती कष्ट न लगे सायासू करावा अभ्यास विठ्ठलाचा न लगे तप तीर्थ करणे महादानू केल्या एक मनू जोडी हरी तुका म्हणे काही न वेचिता धनू जोडे नारायण नामासाठी. हे लोक हो, तुम्हाला सदा सर्व काळासाठी जर नारायणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मोठ्या आवडीने रामकृष्ण या नामाचा उच्चार करा. वाणीने फक्त राम हरी असे नाम उच्चारा. हे साधन फारच सोपे असून यामुळे घरच्या घरीच लाभ चालून येतो. विठ्ठलाच्या नामाचा अभ्यास दृढतेने करावा. यासाठी काही कष्ट लागत नाहीत की प्रयत्न सुद्धा करावे लागत नाहीत. तप तीर्थयात्रा महादान इत्यादी करण्याची जरुरी नाही. एकाग्र मनाने नामस्मरण केले की त्या भगवंताची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे काही एक द्रव्य खर्च न करता एका नामामुळेच नारायणाची भगवंताची प्राप्ती होते. झाकून या नेत्र काय जपतोसे जो नाही मानसी प्रेम भावू राम नाम म्हणा उघड मंत्र जाणा चुकती यातना गर्भवास मंत्र यंत्र संध्या करीशी जडीबुटी तेने भूतसृष्टी पावशिलू तुका म्हणी ऐक सुंदर मंत्र ऐकू भव सिंधू तारकू राम नाम. अरे डोळे झाकून काय जपत आहेस? तुझ्या मनात त्या भगवंताविषयी थोडा सुद्धा प्रेमभाव नाही. त्यापेक्षा रामनामाचा उघडा आणि स्पष्ट असा मंत्र जाणून तो म्हण. त्यामुळे तुझ्या गर्भवासाच्या यातना चुकतील. काही मंत्र गूढयंत्र संध्येचे अवडंबर किंवा जडीबुटी इत्यादी करशील तर शेवटी भूत पिशाचांची सृष्टी तुला मिळेल. त्यांच्या योनीला तू प्राप्त होशील. तुकाराम महाराज म्हणतात, भवसिंधू तरुण नेणारा रामनामाचा हा एक सुंदर असा मंत्र तू ऐक आणि त्याचाच जप कर. पापी या चांडाळा हरिकथा नावडी विषया लागी आवडे गाणे त्याला ब्राह्मणा दक्षिणा देता रडे रुका विषया लागी फुका लुटीतसे वित भरी लंगोटी नेदी अतिताला खिरम्या देतो शाला भोर प्यासे तुका म्हणे त्याच्या तुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. जे कुणी पापी आणि चांडाळ आहेत त्यांना श्रीहरीची कथा कधी आवडत नाही. पण विषयांची वाढ करणारी गाणे नाच तमाशे इत्यादी साधने मात्र त्यांना फार आवडत असतात. ब्राह्मणाला एक पैसा दक्षिणा देताना याला रडू येते. मात्र नाना विषयी बुद्धीसाठी तो वाटेल तसा पैसा उधळीत राहतो. कुणी अतिथी आला तर तो कधी त्याला विथभर लंगोटी सुद्धा देत नाही. परंतु उथळ करमणूक करणाऱ्या बहुरूप्याला मात्र उंची वस्त्रे आणि शाल देतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या तोंडावर थुंकावे तो शेवटी यमपुरीच भोगायला जाईल. क्षुधार्थी अन्नी दुष्काळे पिडिले मिष्टान्न देखिले तेने जैसे तैसे तुझे पायीला चावले म्हणून झुरे माझा प्राण भेटावया. मांजरे देखील लोणी याचा गोळा लावून या डोळा बैसलेसे तुका म्हणे आता झडी घालू पाही पांडुरंगे माये तुझे पायी. दुष्काळामध्ये भुकेने पिडलेल्या एखाद्या माणसाने मिष्टान्न पाहिल्यानंतर जशी त्यावर तो झडप घालतो
जशी त्याची अवस्था होती त्याप्रमाणेच देवा माझे मन तुझ्या पायी लाचावले आहे. माझा प्राण तुला भेटायला झुरत आहे. लोण्याचा गोळा पाहून मांजर जसे त्यावर डोळा ठेवून बसते त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा त्याचप्रमाणे मी तुझ्या पायावर झडप घालू पाहत आहे. स्वामीशी संकट पडे जे गोष्टीचे, कायच्या प्रेमाचे सुख मजू. दुःख विना चित्त तुझे नारायणा, काहीच मागेना तुझ पासे. रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलासू, सोडी एली आसू याची जीवे. तुका म्हणे के वेळे देई भेटी, ओ रसोनी पोटी आलिंगावे. देवा स्वामीला ज्या गोष्टीचे संकट पडेल त्या गोष्टीपासून मिळणाऱ्या प्रेमाचे मला काय सुख. नारायणा ज्यामुळे तुझे चित्त दुखावेल असे मी तुझ्यापाशी काहीच मागणार नाही. वृद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास इत्यादींची आशा माझ्या जीवाने सोडलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू एकदा मला भेट दे आणि प्रेमभराने पोटाशी धरून मला आलिंगन दे. देवती ही बळी धरिला सायासे, करुणिया नास उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिकारिले जणू, सोये जनार्दनो तेची झाली. तुका म्हणे याशी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. ज्या लोकांनी सर्व उपाधींचा नाश केला आहे त्यांनी देवाला मोठ्या प्रयत्नाने मिळवले आहे. त्यांनी आरंभापासूनच धनसंपत्ती आणि लोक यांचा धिक्कार केला, त्यामुळे ते स्वयमेवच जनार्दन रूप झाले. तुकाराम महाराज म्हणतात, या अशा कार्याला तातडी चालत नाही. या विषयाची गोडी अनुभवानेच समजून येते. भेटी वाचून या तुझे नाही चित्ते, येणे काकुलते याजसाठी. भेटून या बोले आवडीचे गुजू, आनंदाच्या भोजे जेऊ संगे. मायले करासे नाही तुझी परी, जेऊ बरोबरी बैसोनिया. तुका म्हणी ऐसे अंतरीचे आरतू, यावेजी त्वरित नारायणा. देवा तुझ्या भेटीशिवाय माझ्या चित्तात दुसरे काहीच नाही. त्याचसाठी मी तुझ्या पुढे अगदी काकुळतीला येऊन करुणा भाकत आहे. मग आपण भेट घेऊन मोठ्या प्रेमाने काहीतरी हितगुज करू आणि आनंदाने आवडीचे भोजन एकमेकाच्या संगतीमध्ये करूया. माय लेकरांनी एकमेकांच्या बरोबर एकत्र बसून जेवण करण्याखेरीज दुसरा प्रकारच भेटीचा संभवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा माझ्या मनाची ही अशी तीव्र इच्छा आहे, ती तू त्वरित पूर्ण करण्यासाठी धावत ये. जायाचे शरीर जाईल क्षणातू, का हो गोपीनाथू पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागरू, माझा निरोप फारू सांगा देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मजूर. तुका म्हणी ऐसे करावे निर्वाणू, मग तो रक्षण करील माझे. हे संत हो, हे शरीर शेवटी नाहीसे होणारच आहे. एका क्षणात ते निघून जाईल. तरी अजून हा गोपीनाथ मला का बरे पावत नाही. तुम्ही सर्व संत कृपेचे सागर आहात, म्हणून माझा हा निरोप तुम्ही देवाला विस्तारपूर्वक सांगा. निरोप असा आहे की मी अनाथ आहे, अज्ञानी आहे, मला कुणीही प्रेमाचे नाही. मला विठ्ठलाच्या पायापाशी ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही मला अखेर देवाच्या पायाजवळ घेऊन जा, मग तो माझे रक्षण करील. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तू जवीन सखा नाही कोणी. ऐसे माशी मनी वाटे नारायणा, घाला विचरणावरी मिठी. कई ते सुंदर देखोनी रूपडे, आवडीच्या कोडे आळंगीन. नाही पूर्व पुण्य मज पाप राशी, म्हणून पायाशी अंतरलो. अलभ्य लाभ कैचा संचिता वेगळा, विनवी व पाळू दास तुका. देवा या संसारातील या लौकिक सुखाने माझा जीव भारी त्रासून गेला आहे. मला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही सखा नाही. हे नारायणा माझ्या मनास असे येते आहे की तुमच्या चरणावर मिठी घालावी. तुमचे सुंदर रूप केव्हा पाहिन, मोठ्या आवडीने आणि कौतुकाने तुम्हाला केव्हा आलिंगन देईन असे मला झाले आहे. मग पातक्याला पूर्व पुण्याची जोड नाही, म्हणून तर मी तुमच्या पायापासून दुरावलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रारब्धाशिवाय अल्लाभ्य लाभाची प्राप्ती गोपाळा कशी काय होणार. मी तुमचा दास, पण त्यासाठीच विनंती करीत आहे. मोलाची आयुष्य वेचून या जायू, पूर्व पुण्य होयो लाभ याचा. अनंत जन्मीचे शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या. कराल ते जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासी सुखा लागी. साचली आधन होईल ठेवणे, तैसा नारायण जोडी करा. करा हरिभक्ती परलोकी कामा,
सोडविल यमा पासून या. तुका म्हणे करा आयुष्याचे मुलू, नका वेचू बोलू नामे विनू. हे लोक हो, तुमचे मौल्यवान आयुष्य व्यर्थ वायात चालले आहे. पूर्व पुण्याईने त्याचा लाभ तुम्हाला झालेला आहे. हे जीवन फार पुण्याईने मिळाले आहे. नीट विचार करून पाहता असे दिसते की अनंत जन्मानंतर शेवटी हा नरदेह तुमच्या हाती आला आहे. या ठिकाणी जो लाभ करून घ्याल तो कामाला येईल. यासाठीच सुख मिळवण्यासाठी विठ्ठलाचे ध्यान करा. तुम्ही जसे धन साचवून ठेवता त्याप्रमाणेच या नारायणाची प्राप्ती करून घ्या. तुम्ही भगवंताची भक्ती करा, म्हणजे तो परलोकी तुमच्या उपयोगाला येईल आणि यमाच्या हातून तुम्हाला सोडविल. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपल्या आयुष्याची किंमत करून घ्या आणि यासाठी श्रीहरीच्या नामाशिवाय व्यर्थ बोलणे करू नका. काय सुख आहे वाऊ गे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखासरी पाड नाही. रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृताची उकळी नाम तुझे. तुका म्हणे धन्य तयाचे वदनू, जया नारायणू ध्यानी म्हणे. उगीच व्यर्थपणे भाषण करण्यामध्ये काय सुख आहे. उलट पंढरीनाथाचे ध्यान करताना काहीच कष्ट पडत नाहीत. सर्व काळ वाणीने श्रीहरीचा उच्चार केला तर त्या अपार सुखाची बरोबरी कधीच होत नाही. देवा, रामकृष्ण नामाच्या प्रेमरंगामध्ये जीभ माझी रंगून जाऊ. तुझे नाम म्हणजे अमृताची उकळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या ध्यानामध्ये मनामध्ये सततच नारायण आहे त्याचे सुख खरोखर धन्य होय. कीर्तनाच्या सुखी सुखी होय देऊ, पंढरीचा रावू संगी आहे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गातू, त्यास अनंत हिंडतसे. त्रैलोक्य भ्रमण फिरत नारदू, त्या संगे गोविंदू फिरतसे. नारद मंजुळ सुसुरे गीत गाई, मागी चालत आहे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती ऐशी. कीर्तनाच्या सुखाने देव सुखी होऊन जातो. हा पंढरीचा राणा कीर्तनाच्या संगतीमध्ये आपल्या भक्तांबरोबर असतो. श्रीहरीची कीर्ती गात गात भक्त जिकडे जातो त्याच्या मागोमाग हा सुद्धा अनंत हिंडत असतो. नारद मुनी त्रैलोक्यामध्ये भ्रमण करीत असतात. त्यांच्या बरोबर गोविंद सुद्धा फिरत असतो. नारद मंजूळ स्वरांनी भगवंताची कीर्ती गात गात हिंडतात आणि त्यांच्या बरोबर मार्गाने तो भगवंत सुद्धा चालत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रभूला कीर्तनाची फार गोडी आहे. इतर कशाचीही प्रीती त्याला वाटत नाही. बाळेविन माय क्षण भरी न राही, न देखता होई कासा विसू. हानिक उदंड बुझाविते जरी, छंद त्या अंतरी माऊलीचा. नावडते तया बोल आणि काचे, देखून या नाचे माय दृष्टी. तुका म्हणे माझे विठ्ठल माऊली, आणि कांचे बोली चाड नाही. आपल्या आईशिवाय बालक एक क्षणभर सुद्धा राहत नाही. आई जर नजरेस पडली नाही तर ते अगदी कासावीस होऊन जाते. त्याला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या मनाला आपल्या आईचाच छंद असतो. इतरांचे बोल त्याला कधीच आवडत नाहीत. पण आई त्याच्या दृष्टीला पडली की ते नाचू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी विठ्ठल माऊली आहे. हिच्याशिवाय इतरांचे बोल ऐकण्याची मला बिलकुल इच्छा सुद्धा होत नाही. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायणू. न लगे वाहने संसार उद्वेगू, जडो नेदी पांगू देवराया. हसो द्यावा धीर सदा समाधानू, अहो नारायणू जवळचू. तुका म्हणे सखा माझा पांडुरंगू, व्यापी येले जगू तेने एके. या भगवंताच्या भक्तांना कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नसते. त्यांचे दुःख निवारण करणारा नारायण आहे. हा देवराय त्यांना दारिद्र्याचा संसर्ग सुद्धा होऊ देत नाही. त्यामुळे त्यांना संसार संबंधी चिंता वाटण्याचे कारणच नाही. नेहमी धीर धरावा आणि चित्तामध्ये समाधान राखावे. नारायण आपल्या जवळच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जगात व्यापणारा हा पांडुरंग माझा सखा आहे. दसरा दिवाळी तोचे आम्हा सणू, सखे संत जनो भेटतील. अमुप जोडल्या सुखाची या राशी, पार या भाग्याशी नदशी आता. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. ज्या दिवशी मला माझे संत सखे भेटतील तो दिवस दसरा दिवाळी सारख्या सणाचा वाटतो. अशा प्रकारची भेट पुष्कळ सुखाच्या पुण्याच्या राशी उभ्या केल्या तरच होत असते. मग या भाग्याला सीमाच उरत नाही.
आज हा दिवस मोठा धन्य झाला आहे. सोन्याचाच दिवस उजाडला आहे. कारण संतांच्या संगतीने वाणीतून रामनामाचे पीक भरघोसपणे पिकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी या संतांचे उपकार कसे काय फेडू, मी यांचा उतराई कसा होऊ, मी आपला जीव यांच्या पायावर ठेवला आहे. ख्रिस्तीचा उदिम ब्राह्मण कलियुगी, मारवाडी मांगी हिंडतसे, व्यवसाव करिता पर्वत मांगाशी, ते पै विटाळाशी न मनिते, मांगनिशी नित्य करीतसे लेखा, तोंडावरी थुंका पडतसे, आशा माया रांडा नाव हे कागदी, आठविना कधी नारायण, तुका म्हणे देव झाला पराधीन, पांडुरंगाविनो गती नाही. या कलियुगामध्ये ब्राह्मण लोक सावकारीचा व्यापाराचा धंदा करू लागले आहेत. त्यासाठी ते महारवाड्यात मांगवाड्यातही हिंडतात. पर्वत्या नावाच्या मांगाबरोबर ते व्यवहार करतात. यामध्ये ते विटाळ सुद्धा मानत नाहीत. नित्य ते मागणीशी कागदोपत्री व्यवहार करीत राहतात. त्यावेळी त्यांच्या तोंडावर थुंका सुद्धा पडतो. अशा मांगिनी रांडांची नावे ते कागदावर लिहितात, पण त्यांना नारायण मात्र कधी आठवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे या ब्राह्मणांचे ध्येय पराधीन झाले आहेत. त्यांना आता पांडुरंगाशिवाय कोणतीच गती नाही. अंगी ब्रह्मक्रिया ख्रिस्तीचा व्यापारू, हिंदे घरोघरो चांडाळाचे, अंते जा खिचडी घेता ती मागुन, गाळिया प्रदानू माये बहिणी, उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळू, बुडविले कुळ उभयता, तुका म्हणी ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. जन्माने ब्राह्मण असल्याने ब्रह्मक्रिया इत्यादी कर्तव्य कर्म न करता ब्राह्मण लोक सावकारीचा आणि व्यापाराचा उद्योग करण्यासाठी चांडाळाच्या घरी सुद्धा हिंडू लागले आहेत. पोट भरण्यासाठी ते अंत्यजापासून खिचडी मागून घेतात आणि व्यवहाराच्या निमित्ताने आया बहिणींना शिव्या गाडी देतात. त्यांचा जन्म उत्तम कुळात झालेला असला तरी त्यांची क्रिया मात्र अमंगळ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आईवडिलांची उभय कुळे बुडवलेली असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ही अशी कलियुगाची रीती आहे. स्वार्थामुळे त्यांचे आचरण बिघडलेले आहे. हाची माझा नेम धरिला हो धंदा, यावरी गोविंदा भेटी द्यावी, हाची माझा ध्यास सर्व काळू, न्यावयाची मुळू येशी कधी, डोळी यांची भूक पाहता श्रीमुख, आलिंगने सुख निमती भुजा, बहु चित्त ओढे तयाची ये सोयी, पुरला हा काही नवसनेने, बहु बहु काळ झालो कासा विसू, वाहिले बहु वसू कडेवरू, तुका म्हणे आता पाडावे हे ओझे, पांडुरंगा माझे यावरे. हे देवराया गोविंदा, यानंतर तुम्ही आता मला भेट द्यावी. हाच माझा उद्योग आहे, हाच माझा नित्यनेम आहे. मला नेण्यासाठी तू आमंत्रण केव्हा बरे पाठवशील, हाच माझा सदा सर्व काळचा ध्यास आहे. तुझे श्रीमुख पाहिले की डोळ्यांचे भूक निवारण होते आणि आलिंगन दिले की दंड निवून जातात. त्यासाठी माझे चित्त फारच ओढले जात आहे. माझा हा नवस तू कधी काळी पूर्ण करशील मला कळत नाही. यासाठी मी फार काळ कासावीस झालो आहे. एवढ्यासाठी माझा ध्येय मी फार दिवस वागवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पांडुरंगा, आता यानंतर माझे हे ओझे तुझ्या शिरावर असावे. जेने माझे हित होईल तो पावू, करशील मजू जाणून या, मज नाही सुख दुःख तया खंती, भाव नाही चित्ते नाना छंदी, तोडी हे संबंध तोडी आशा पास्यो, मज हो सायासू न करिता, तुका म्हणे मी तो राहिलो निश्चिंतू, कवडोनी एकांतू सुख तुझे. देवा, ज्यामुळे माझे हित होईल तोच उपाय मला माझ्या मनातील भाव जाणून तू करीत जा. माझ्या चित्तामध्ये नाना प्रकारचे भाव आणि छंद आहेत, पण मला त्यांच्याविषयी कसली सुद्धा खंती किंवा दुःख होत नाही. मला काही कष्ट न होता तू यांचे संबंध आणि हे सर्व आशापास तोडून टाक. तुकाराम महाराज म्हणतात, एकांताच्या सुखामध्ये तुला मिठी देऊन मी निश्चिंत राहिलो आहे. शिखा सूत्रा तुझा गुंतला जमानू, तव वरी तू जाणू श्रुती दासू, त्याची तुझ काही चुकताची नीती, होशील पतित नरकवासी, बहुत जालाशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शिका सूत्र याचा तोडी तू संबंधू, मग तुझ बाधा नाही नाही, तुका म्हणी तरी वर्तुनी निराळा, उमटती कळा भ्रमीची या. शेंडी आणि जानवे यांच्या जामिनकीमध्ये तू गुंतला आहेस, तोपर्यंत तू वेदांचा दास आहेस असे समज. वेदांनी सांगितलेल्या नीतीप्रमाणेच करायला जर तू काही चुकशील तर मग तू नरकात राहणारा पातकीच ठरशील. तू पुष्कळ चतुर आणि शहाणा झालास तरी
आचरण शुद्ध ठेवण्यास कधी सुद्धा चुकू नकोस. तू शेंडी का पाणी जाणवे तोडून दे, मग तुला कसलीही बाधा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रपंचामध्ये राहून सुद्धा तू अलिप्तपणाने वाग, म्हणजे त्यामुळे तुला ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होईल. तू ब्रह्मज्ञानी बनशील. पतिव्रतायशी जगामध्ये मातू, भोगी पाच सातू अंधारी ते, प्रताराशी लेखी श्वानाचे समानू, परपुरुषे जाणू संभ्रम तू. तुका म्हणे तिच्या दोषा नाही पारू, भोगीला घोर कुंभ पाकू. जगामध्ये पतिव्रता म्हणून जिची प्रसिद्धी आहे, त्या अंधारामध्ये मात्र 5-7 परपुरुषाशी भोग घेते. आपल्या नवऱ्याला कुत्र्याप्रमाणे लेखते आणि परपुरुषाशी मात्र मनाची तत्परता ठेवते. तुकाराम महाराज म्हणतात, तिच्या दोषांना सीमाच नाही. ती अघोर असा कुंभपाक नावाचा नरक भोगेल. शिंदळीशी नाही पोराची पयासू, राहे बीज त्यासू काय करे, अथवा शेती बीज पेरिले भाजून, सारा देईल कोणू काका त्याचा. तुका म्हणे नाही खायाची ते चाडू, तरी काली गाडू करून घेतो. वाईट चालीच्या बाईला मूल व्हावे अशी इच्छाच नसते. यासाठी ती आपल्या जाराशी संग करीत नाही. पण तशामध्ये सुद्धा गर्भ राहिल्यास ती काय करेल. बी भाजूनच शेतात पेरले तर सरकारचा सारा काय त्याचा काका देणार. तुकाराम महाराज म्हणतात, जर शिक्षण करण्याचीच इच्छा नाही तर मग उगीच लचांड करून का ठेवता. संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाये विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. घेतील तयासी सोपे आहे सुख, बोली येले मुखे नारायण. सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटे ते. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. या संसारात नरदेह रूपाने वावरत असताना विठोबाचे पाय आठवणे हेच एक फार मोठे सुख आहे. यामुळे सर्व संसार सुखाचा होऊन जातो आणि दुःखाचा लवलेश सुद्धा उरत नाही. जे कुणी याप्रमाणे विठ्ठलाचे नाम घेतील त्यांना हे अपार असे सुख सुलभ आहे, असे खुद्द नारायणानेच आपल्या मुखाने सांगितले आहे. कृपेचा सागर जो नारायण, त्यानेच हा मार्ग दाखवला आहे. तुम्हाला तो बरा का वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भोळे भाविक आहेत त्यांना तारण्यासाठीच या देवाने हा एक उपकारच करून ठेवला आहे. चाली ही शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविनो. देखवी दाखवी एक नारायणू, तयाचे भजनो चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीचे एक करता म्हणून या. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठू भरला सबाही, तयाउने काही चराचरी. हे शरीर कुणाच्या सत्तेवर चालत आहे. या श्रीहरीशिवाय त्याला कोण बोलवत आहे. सर्वांना डोळ्यांनी पाहविणारा आणि कानांनी ऐकविणारा हा एक नारायणच आहे. त्याचे भजन करण्याला तुम्ही कधी सुद्धा चुकू नका. मनाचा अहंकार सुद्धा चालवणारा हाच देव आहे. ज्याला तुम्ही मी म्हणता, या मीच्या पाठीमागे जो मी उभा आहे तोच भगवंत आहे. म्हणूनच मीच करता आहे अशी अभिमानाने कधी म्हणू नका. साधे वृक्षाचे पान सुद्धा त्याच्याच सत्तेने हलत असते. असे असल्याने मग आपला अहंकार कुठे राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठोबा सर्व चराचरामध्ये सर्व जगतामध्ये अंतर्बाह्य भरून व्यापवून राहिलेला आहे. त्याच्याशिवाय कोणता पदार्थ शिल्लक दिसतो का ते सांगा. माया रूपी ऐसे मोहिले जणू, भोगिती पतनू नाना कर्मे. काय याची प्रीती करिता धरू, दुराविता दुरू त्याची भले. नाना छंद अंगी बैसते विकारू, छळियेले फारू तपोनिधी. तुका म्हणी ऐसे शिकवितो तुझू, आता धरी लाजू मना पुढे. मायेच्या रूपाने सर्व लोक मोहित होऊन गेले आहेत आणि नाना प्रकारची पाप कर्मे करून पतनाला जात आहेत. अशा लोकांच्या विषयी प्रीती किंवा आदर दाखवणे योग्य नाही. त्यांना दूर सारून आपण सुद्धा त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले. नाना प्रकारचे छंद आणि विकारांगी वसत असल्यामुळे अनेक मोठ्या तपस्व्यांचा सुद्धा अतिशय छळ झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे मना, अशा प्रकारे मी तुला शिकवित आहे. आता तरी याविषयी लाज धरून तू वाग. जे जे काही मज होईल वासना, ते ते नारायणा व्हावे तुम्ही. काय भाव एक निवडून निराळा, जानशी तू कळा अंतरीचे. तुझ विन मज कोण आहे सखा, जे सांगू आणि का जीव भावू. अवघे पिशून झाले अशजनू, आप पर कोणू नाठवे. तुका म्हणे तुझे जीवाचे जीवनू,
माझे समाधानू तुझे हाती. हे नारायणा, मला जी जी वासना होत जाईल ती ती तुझीच व्हावी, किंवा ते तूच बनत जा. म्हणजे मला ज्याची इच्छा होईल ते तुझंच रूप असू दे. मी कोणता एक भाव निराळा असा निवडून काढू. माझ्या अंतकरणाच्या सर्व वृत्ती तू जाणणार आहेस. हृदयामधील भावना ज्याला सांगाव्यात असा आणखी दुसरा सखा हे देवा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. सर्वच लोक द्वाड आणि चहाडखोर बनले आहेत. यात आपले दुसरे कोण हे ठरवताच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या जीवाचे जीवन तूच आहेस, त्यामुळे माझे समाधान तुझ्याच हाती आहे. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग
इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97 62 95 95 16. दुसरा नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.